कार्यक्रम मांडलेला आहे कार्य समाधानाने पार पाडा. शेवटी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. की जगदंबेचा काकडा पाजण्याचा मान तुम्हाला मिळतोय त्यामुळे वाईट आहे
नंबर जिंजुरीचा खंडेरायाला बेल भांडाऱ्याचा मान आहे की नाही. 3 नंबर खरावड्याचा मसोबाला गुलाला समान. 4 नंबर ही रानू मंदिरान सटवाईला हळदी कुंकवा समान बरोबर. आणि सगळे शेवट 5 नंबर डॉक्टर साहेब ते आगे त्यांना बस माझा मान लावतो. थांबा प्रत्येकाने पाया पडायचं हे का नाही. आपापलं संपूर्ण नाव सांगायचं आणि काकडीची दक्षिणा 100 रुपये द्यायची बरोबर. बाबूजी काकांपासून सुरुवात. पाया पडा. पूर्ण खाली काढ. पूर्ण खाली. हॅलो पूर्ण खाली काढ. हॅलो 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 हॅलो.
जमलेले आहात त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे पै पाहुणे सगळे सोयरी मित्रमंडळी आणि मी सोमनाथ भाऊ आवळे गुरुवर्य आणि शिष्यमंडळ माझं सगळं शिष्यमंडळ ह्या बाजूला बसलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात की धान्याच्या राशीमध्ये राशी लावतात हे तर कॉमन सगळं करतात, पण मी थोडासा वेगळा करणार आहे की जेणेकरून ह्याच्यात तर लावलेले आहेत, ह्याच्या ठिकाणी 2 ठिकाणी आहे तिथं राशी आणि तिसरी रास लागन ते खंडोबाची पण लागन आणि बाकीचे काय राहिले साहिले सगळेच मी सगळे या तिसऱ्या राशीत परत नेऊन ठेवणार आहे. तर ह्या ठिकाणी 2 ठिकाणी रास आहे. कुठं आई साहेब बसलेले आहेत ते त्या वाऱ्याने बघायचं, उघड्या डोळ्याने बघायचं, त्या नावाची गर्जना करायची, सगळ्या देवांच्या नावाची गर्जना करायची, मगच त्या राशीला हात घालायचा. असं नाहीये लोक म्हणतात की काही लोकांचा हा धंदा आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांना हे सांगू इच्छितो की हा माझा धंदा नाहीये. माझ्या वडवडिलांपासून म्हणजे पूर्व परंपरागत ही परंपरा माझ्या घरी चालत आलेली आहे. माझ्या आईची आई आज 95 वर्षाची आहे. वारं कसं खेळते ते दादांनी काल पाहिलंच आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या आईच्या बी अंगात आलं, पण माझ्या आईच्या अंगातलं वारं माझ्या अंगात नाही आलं. माझ्या आजीच्या तिकडून अंगात आलं, काय मामाच्या तिकडून अंगात आलं 5 वर्षाचा असताना. तेव्हापासून मी आईची सेवा अशी करतोय. मला हे सांगायचंय किंवा लोक काहीतरी सांगून खोटं नाटक काहीतरी करतात, मला जमत नाही. कोणी लाखाने दिलं कोटीने दिलं मला जमत नाही. मला जो सत्याचा मार्ग आहे तोच मी करणार आणि तोच करणार शेवटपर्यंत, तसाच राहणार. मला काही नकोय. ह्या आईने जे दिलंय इतकं भरून दिलंय की माझ्या काही म्हणजे एक असेल 15-20 वर्षापूर्वीचा काळ असेल, त्याच्यानंतर असे दिवस होते माझे की मी फाशी घ्यायला सुद्धा निघलो होतो. एवढी बेकार कंडिशन माझी होती. पण ह्या आई साहेब जशा माझ्या घरामध्ये जसं आल्या तशी जशी मी सेवा करायला लागलो, आज त्यांनी असं माझ्या पदरात दान टाकलेलं आहे की जीवनात मी एका म्हणजे खंडोबाने 2 बायका केल्या होत्या. आज तीच परिस्थिती माझ्यावरती 15 वर्षापूर्वी आली होती, पण नाही होऊन दिलं आईने तसं काही. एका हाडाची 2 हाडं करून दिली नाही काय. आणि मग त्याच माता माऊलीला जी माझी अर्धांगिनी आहे तिलाच आईने येडाईच्या रूपात येऊन आज तिने मला एक फळ दिलं आणि आज मी परत त्या गादीवरती उभा राहिलो. अशा ही सेवा करत असताना आज जी मला ताकद दिलेली आहे ही त्या आई साहेबांची ताकद आहे. बाकी दुसरं काही नाही. मी तुमच्यासारखाच माणूस आहे, वेगळा काही नाहीये. सांगायचं माझं एवढंच म्हणणं आहे की जे ह्याच्यामध्ये जे खरं आहे ते खरंच निघणार. कुणी कुणाला सांगणार नाही. ज्या राशी होतील त्या राशीमध्ये जर चुकली सगळ्या दादांचा खर्च मी देणार आणि इथून निघून जाणार. एकदा चूक माफ, 2दा चूक माफ, 3ऱ्यांदा मी हात घालू देणार नाही. समजलं? सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यायची. सगळ्यांनी बघा कुठं काय आहे कुठं काय. सगळ्यांना तर माहिती, कोणी पाहिले मला माहित नाही, पण मी आता परत सगळ्यांना सांगणार आहे की ते कुठं ठेवलंय कुठं काय येते. आणि मग त्याच्यानंतर मी वारं बोलून घेईन आणि मग ते वारं इथं खेळ सगळी वारी झाल्याच्या नंतर मग शेवट ते राशीला दोन्ही हात घालीन आणि 3ऱ्या वेळेस ते वारं जाणार नाही. पण खंडोबाचं वारं राहील ते गोंधळात येत नाही, परंतु खंडोबाची रास ही मी त्या माणसामध्ये टाकणार आहे की ज्या माणसामध्ये कोणाजवळ जाईल सांगू शकत नाही, पण तिथून ते वारं आपलं ते घेऊन ये. ठीक आहे. धन्यवाद.